पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. आई आई ग, फार हाल हाल करून टाकलेत ग सुनबाईनी तुझे. आलीस तेव्हा कशी चांदीसारखी चमचम चमचम करत होतीस आणि आता फार कोळसा कोळसा झालाय तुझा. सुनबाई, सुनबाई. हा, काय म्हणताय सासूबाई? काय झालं? कोणी गेलं का? हो, गेलीच आहे. चिता पेटवलीस तू, चिता. मी? कोणाची? माझ्या या कढईची. मालूकडनं घेतली होती ग मी. द्यायला तयार नव्हती, तिच्या हातून सुटत नव्हती. अर्धा तास मंधणी केली मी तिची, तेव्हा कुठे तिने मला ही कढई दिली. कोण मालू? बऱ्याच दिवसात आलीही नाहीये मालू. फोनच करते तिला, बोलवूनच घेते मी मालूला. एवढ्या आपुलकीने फोन करायला गेल्या म्हणजे माहेरची दिसतीये मालू. सुनबाई, काय कमाल कॉफी केली होतीस ग. हो ना? मला रेसिपी सांग. कॉफीची रेसिपी? नाही बाबा, आधी तुम्ही मला सांगा, मालू कोण आहे? मालू येते. नाही नाही, ते माहित नाही अजून. सासूबाई आता फोन करायला गेल्यात. अरे बापरे, नाही नाही, मला माझं कपड्यांचं कपाट आवरून ठेवायला पाहिजे. हे मला टेन्शन आलंय. बापरे, खूप कडक शिस्तीची दिसतीये मालू. काय माहिती? अगं हो, ये ये. मला माहितीये तू डोंबिवलीवर येणार असते. तुझ्या तिकिटांचे पैसे देईन हो मी, आणि तुझ्या शिऱ्यामध्ये बदाम सुद्धा घालेन. आता येशील ना? ये 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 लवकर. हा, ठेवते फोन. चला, मालू येणार त्या सगळी तयारी करून ठेवते. एक्सक्यूज मी, हुज मालू? तुला काय करायचंय? तू एक शब्दही बोलू नकोस माझ्याशी. चांगली माझी कढई जाळून ठेवलीस, जीव माझा तुटतो ग. ते मग आधी सांगायचं ना, संक्रांतीला तेच तीळ वापरले असते. तू संक्रांत आणलेस माझ्या भांड्यांवरती. इतकी जीवापाड जपत असते मी, पण तू भांडी घासून घासून त्याच्यावर ओरखाडे आणतेस. तर काय करणार, कधी कधी तुमचा राग घासता घासता निघतो भांड्यांवर. ते तुझ्या भांड्यांवर काढ ना, माझ्या भांड्यांवर कशाला काढतेस? खबरदार हा, माझ्या भांड्यांना तर हात लावलास तर. पण माझी भांडी ठेवलीतच कुठे तुम्ही? तो लग्नात आलेला इतका सुंदर लेमन सेट फोडून टाकलाय. तेवढा एकच तर आला होता तुझ्या माहेरून. बाकीच्यांनी गपचूप 100 रुपये घातले पाकिटात आणि दिले, सरकवले. जाताना काय केलं त्यांनी? बासुंदी ओरपली, गुलाबजाम ओरपले आणि गेले. सासूबाई, आता अति बोलताय. तुम्ही अति बोलताय. आणि काय सारखं भांडी 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 एवढंच आहे ना? तर ठीक आहे, मी आत्ताच्या आत्ता जाते आणि सगळी नवीन भांडी घेऊन येते. तुमचा तो चमचा आहे ना, चमचा, त्याच्याकडे ढुंकून पण बघणार नाही मी. माझ्या चमचा, माझ्या पिलू बद्दल काही बोललीस तर याद राखा, आधीच सांगून ठेवते मी. नका, तिच्या माहेरचं असेल. गेली तुमची एक तोऱ्यात भांडी आणायला. अक्कल तरी आहे का भांडी वापरायची? नुसतं तुम्ही मानाडलो फक्त. जरा शिकवलं असतं ना तिला काहीतरी तर बरं झालं असतं. मी जेव्हा भांडी घासते ना, तेव्हा लखलखीत दिसतात भांडी. चेहरा दिसतो त्यात, चेहरा आपला. आरशांची गरज नाही भासत. आणि तुमचीला जेव्हा भांडी घासते ना, तेव्हा सुरकुत्या सुरकुत्या दिसतात, सुलवाजी सारख्या. सरू, काय हिंमत वाढली हो तुमची? विहीणबाई म्हणायचं मला आधीच सांगून होते. विहीणबाई. काय डोकं बिकं फिरलं का काय याचं? नीट वागायचं माझ्या बरोबर, नीट वागायचं. मी जरा बरी वागला की तुम्ही असं वागता माझ्या बरोबर. मला काय डोलत आहे? सरिता, अरे सरिता, पाया कुठून वाजवायला लागला तुम्ही? इकडे मी सुनू आजी. अगं बाई, तुम्ही कधी आलात? आताच आले. पण तू बाहुल्यांची काय बोलते? नाही हो, असंच. या या, बसा बसा. प्रॅक्टिस करते. या या या, बसा बसा बसा. बस तुम्ही नका बसते ग, बसते. थांब जर, वेळ लागतो ना. बोला. मी बसले आहे, हा. पण तरी तुला एक सांगते. हा. तू डॉक्टरला दाखवून घेच. का? काय आहे, सून घरात आल्यानंतर ना थोडं थोडं मानसिक संतुलन ढळतं ग बाईचं. हे बघा. येस, नाईस. हो बाई, हे काय? कुठे भांड्यांचा स्टॉल बिल लावला का काय हिने? नाही 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 नाही, स्टॉल वगैरे नाही काही. ही माझी भांडी आहे. बर. हा सासूबाई, बर. भांडी ही माझी आहेत. ही आहेत भांडी माझी, माझी आहेत हीच भांडी. ते बाई, तिला काहीतरी थंड लिंबू सरबत वगैरे. ऊन बादलेलं दिसतंय. काही नाही हो, हे असंच चालू असतं अलीकडे.
पण आता नेमकं काय झाले? आता काय झालं? अहो भांड्याला भांड लागणारच ना, तर गेली लगेच भांडी आणायला. काय मग हे सगळं कितीला? 5000. 5000? 5000? हे कितीला? 300 रुपये. 300? बघितलं ना, हॉटेलमध्ये गेलो ना तर हे भरलेलं ताट 300 रुपयाला मिळतं आपल्याला. यांना भरलेलं ताटच हवं. आणि ह्या वाट्या 100 रुपये. 100? येस. गंडवलं हो, गंडवलंय बघा. काही गंडवला वगैरे नाहीये. छान ब्रँडेड सुपर मार्केट मधनं घेऊन आले मी. तुमच्यासारखं नाही रस्त्यावर जायचं आणि म्हणायचं भैया वो लाटना मेरे को 25 रुपये में दो ना, तुझ्याकडनंच लेती है मैं कायम. अगं त्यात काय गंमत असते, तुला काय कळणार काय? हा सांगा सांगा. आणि मुख्य गंमत म्हणजे हिचं हिंदी ऐकायला गर्दी जमायची ती वेगळी. ते खरंय. कोणाच्या बाजूने बोलताय तुम्ही? असू दे ग. हा पण खरंच सांगू सिलवाजी, मालू हवी होती हो, मालू. मालूची खूप आठवण येते बाई मला. एक मिनिट, प्लीज टेल मी हु इज दिस मालू? हु इज दिस मालू? टेलर टेलर बताओ बताओ. मालू काय सांगू ग तुला, कुण्या जन्माचे ऋणानुबंध जुळून येतात ग बाई. अगदी सरिताने ओळख करून दिली हो माझी मालूशी. कस कस मालू जशी आमच्या घरात आली ना, घर कसं लखलखीत झालं. स्वयंपाकघर अगदी उजळून गेलं हो. मिस चमको. अच्छा अच्छा, इंटिरियर डिझायनर आहेत का? नाही ग, पण अंकिता तू जप हो तिला. अशी माणसं दुर्मिळ होत चालली ग हल्ली. सरिताने जपलं हो तिला आजवर. सरिताला जमलं. मला जमलं हो, हिला काय जमणार आहे? का मला का नाही जमणार जपायला? थांबा, आता येऊच दे त्यांना. व्यवस्थित छान जपते मी. सुलवाजी तुम्हाला म्हणून सांगते, आमच्याकडचे सगळे नातेवाईक ना माझ्यामुळेच टिकलेत. आहेत? तुमच्याकडे नातेवाईक आहेत? तुम्ही मला उगाच बोलू नका काहीतरी. माझी भांडी आणि आम्ही चाललो. अरे 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 हे सगळं असं चालू आहे. बाई तुझी सून. आता कळलं कोणाचं फिरलंय. शे, मालू अजून कशी आली नाही? पिलू बाबा कुठेत रे? बाबा कपाट आवरतायत. अरे कालपासून कपाटच आवरतायत ते. अगं मालू मावशी येते ना, घाबरली असणार. वाव ए अंकू, अगो बाई, काय ग आज काय विशेष? एक मिनिट, आपण कुठे बाहेर वगैरे जाणार नव्हतो ना? नाही नाही, ठरलं नव्हतंच, पण पाहुणे येणार आहेत ना. मग सुनबाईनी स्वागतासाठी तयार नको करायला? पाहुणे? भांडी घ्या भांडी, भांडी घ्या भांडी, जुना कपड़ा दे दो, नया भांडी रुको, रुको, ले लो. किधर जाता है तुम अंदर? हाँ काय रे पांडू, काय को थामे मेरे को? थाम व्या, इधर क्या लिखा है? सेल्समैन फेरी वाला आदि को अंदर आना मना है. ए पांडू, ये सेल्समैन और फेरी वाला समझी, ये आदि कौन है? नया रहने को है क्या कोई? पागल, आदि बोले तो नया नहीं कोई, तुम जैसा लोग, डब्बा वाला, बाटली वाला, भंगार वाला. निकलो. एड़िया, अरे ताई ने फोन करके बुलाया मेरे को. ताई? अरे सब जानता है मैं. ताई बाई आपका बोलने का और अंदर घुसने का, और हम लोग नौकरी से बाहर. वो कुछ नहीं, चलो निकलो. तू रुक रे, तेरे को बताती मैं अभी. क्या बताती है? भांडी घ्या इधर भांडी. चिल्लाने का नहीं. ओ ताई भांडी घ्या, ए, जुने कपडे द्या, पागल. नवीन भांडी घ्या. अरे चिल्लाने का नहीं बोला ना. मालू ये आले आले ताई आले. हाँ ह्या मालू आहेत? हो. और तू इसको क्यों अडवा रहा था? माझ्याकडे आहे ना वो तो. लेकिन ताई साहब, वो सेक्रेटरी साहब ने बोला है कि... अरे उसकी बायको सुद्धा इससे भांडी लेती है, समझे ना? हाँ, अडवने का नहीं कभी, समझा ना? हाँ चल ग मालू, चल चल. बघितलं,
अरे 25 वर्ष से आती है उनके घर पे मैं, वो भी डोंबिवली से, उनके माहिर की है मैं। चल 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 ठीक ठीक है, जाओ ये जाओ। ये चल 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 ये मालू ये किती वाट बघत होते मी तुझी. तूच दिलेला चमचा आहेस ना त्या ओढणीवर, आणि ही वाटी सुद्धा. आवडला ना? मस्त झालाय. बाकी कशी आहेस? मला काय धाड भरली, अजून मी अशा 2-2 टोपल्या घेऊन फिरते. वा. ताई, ही कोण आहे दीपिका पादुकोण? वाव, मला दीपिका म्हणाल्या. थँक्स मालूमावशी. अगं ही आपल्या पिलूची बायको. हा, तू पिलूचं लग्न झाल्यावर आलीच नाहीस ना इकडे. बरोबर. तुला कसं माहिती असणार? बोलवलं तरी येणार ना. लग्नाच्या आधी 2 फाटक्या बनियन दिल्या आणि भांडून भांडून माझ्याकडनं कडे घेतली. काय तर म्हणा, माझ्या सुनेसाठी. फटके बनियन कोणाचे होते? अगं ते कोणते हिचं पिलूच्या होत्या, पिलूच्या. बरं ते सगळं जाऊ दे ना आता. आज बघ मी तुझ्यासाठी किती कपडे काढून ठेवलेत. चांगलं काहीतरी दे हा मला. ऐक, मला ना तुझ्याकडून ती कढई हवी मस्तपैकी. पुन्हा कढईच का? सुनेने जाळले की काय जुनी कढई? अगं बाई, तुला कसं माहित? 25 वर्षाचा अनुभव आहे माझा. घरात नवीन सून आली की जाळपोळ वाढतेच. पण सूनबाई, शांतीत राहायचं हं? सरुताईला अजिबात त्रास द्यायचा नाही. बरं चल, दाखव काय आहे तुझ्याकडे, दाखव चल. ना माझ्याकडे ना मंत्र्यांचा कोट आहे. मंत्र्याचा? कुठल्या मंत्र्याचा? नाही, मंत्र्याचा असू दे, नाही तर पार मुख्यमंत्र्याचा असू दे, कोट बघितल्या बगर मी काय बी देणार नाही. अगं मंत्री म्हणजे पिलूचे बाबा. हा यांच्या लग्नातला आहे हा कोट. यांचा? तेच ते. ह्याच्यावर काय देशील सांग मला. दुसरं काय नाही आहे का? ताई, आता शिऱ्यात बदाम जास्त टाकले म्हणून काय बी खपवती का? तरी मी सांगत होते बदाम महाग झालेत. तू गप्प बस ग. तुला काही कळतं का यातलं? नाही. सांग बघू काय देशील मला. ह्याच्यावर फार फार तर मी हे देईन. गायणी बिणी नाही चालणार मला. अगं यांच्या लग्नातला कोट आहे. तेव्हा जर लग्नाच्या कोटवर जरा खर्च केला असता ना, तर निदान 60 तरी दिली असती. हे बघ, ही गाळणी घ्यायची तर घे, नाही तर मग राहू दे. बरं राहू दे, नको मला तुझी गायणी. आता नखरे करू नकोस. तुझ्यासाठी भरपूर कपडे मी काढून ठेवलेत, त्याचं मला चांगलं काहीतरी दे. हे धर, हे बघ. हो, हा माझा आहे पतियाळा. हे असलं काहीतरी पाहिजे. हो, असं काय पाहिजे? आत्ता घेतलाय 6 महिन्यापूर्वी. 6 महिन्यांपूर्वी? गेली ती फॅशन गेली. अहो, पुढच्या महिन्यात आउटडेटेड होणार. ह्याच्या बदल्यात ना मी तुला ही कढई आणि यो डबा देते बघ. नाही, डबा वगैरे काही नको. भरपूर डबे आहेत आमच्याकडे. ताई, तू जरा गप ग. सुनबाईचे कपडे आहेत ना, मग तिला बी बोलू दे की. कसं आहे ताई, सुनबाईच्या कपड्यांवरती संसार थाटायचा नसतो. तू जा बघ गा, दुसरं काय आहे का बघ. हा, द्या मला द्या कढई आणि डबा. चालेल. हवरट नुसती. द्या काय द्या. एवढी दुपारभर जागून मी सगळे कपडे शोधून काढले. तू कुठेतरी कपाटात कोंबून ठेवले तेच ते. पण माझ्या कपाटात मी कोंबलं होतं ना. तुम्ही मला न विचारता माझ्या कपाटाला हात का लावलात? फसल्या. तुम्ही वागता का हो तुमच्या सुनेशी अशा? मालूमावशी? नाही, अजिबात नाही. माझी सून जर मला कशाला नाही बोलली तर सरळ एक दणका देते मी. हिला सुद्धा ना. काय मला काय सासूबाई मला? तनू, बघ रे सासूबाई काय म्हणताय. सुनबाई जाऊ दे, तू नको लक्ष देऊ ताईकडे. ही ना पहिल्यापासून अशीच आहे, कटकटी. तू दाखव ना काय आहे तुझ्याकडे. तशी ही साडी छान आहे. हो ना, परवाच घेतलीये. दे ही पण दे साडी तिला, आणि घे टोपलीच्या टोपली सगळी. आता मी पण दाखवतेच. अरे नाही दाखवतेच तुम्हाला आता. बघू काय अजून तुमच्याकडे. ह्याच्यावर ना मी तुला अख्खी टाकी देते. सरकार बोला. काय हे? तेच विचारते काय हे. लेंग्यावरती तुम्ही लग्नातला कोट घालून आलात? शी. आता काय उरले का घालायला? तुम्ही माझे सगळे नवीन सदरे, लेंगे, पनियान सगळं देऊन टाकलं. हे तुमच्या जेव्हापासून भांडी घेण्याची स्पर्धा सुरू झाली ना, आम्ही जवळजवळ निर्वस्त्र झालोय. आम्ही? अंकू,
अगं काय तू माझे सगळे कपडे देऊन टाकलेस हा? आता ऑफिसला काय घालून जाऊ मी? त्याला काय, इतकी वर्ष सासूबाई कपडे देऊन भांडी घेत होत्या तेव्हा कसा जात होतास तसाच. नाही 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 नाही, तरी इतकी दयनीय अवस्था कधीच आली नव्हती. माझे 4 नवीन शर्ट्स देऊन टाकलेस तू, माहितीये का? अरे हो ना, हे बघ मला हा कुकर हवा होता, पण काही गेल्या मालूमावशी सोडतच नव्हती. मग अगं पण मी आता ऑफिसला काय घालून जाऊ? हो ना. आणि मी काय अण्णाकडे कांदा भजी आणायला हा असा लग्नातला कोड घालून जाऊ? कसं दिसेल त्याची? तरी नशीब ती गाळणी नाही आवडली. काय हो अगं बाई, गाळणी राहिलीच नाही तुझी? काय रे देवा. अगं बाई होच की, आणि तुला डावही मिळाला नाहीच ना? अय्या हो ना, डाव राहिलाच की. हो हो, 2 दिवसांनी बोलवलंय मालूमावशीला परत. अंकू, आई, अरे हा काय डाव मांडलाय तुम्ही दोघींनी? हे बघा मी पाया पडतो हा तुमच्या दोघींच्या. प्लीज प्लीज मालूमावशीला परत घरी बोलवू नका, नाहीतर मला सुद्धा बाबांसारखा तसा लग्नातला कोड घालून ऑफिसला जावं लागेल. प्लीज हा. नाही नाही नाही, तो घेतला मालूमावशीनी, त्या बदल्यात हा बघ हा डबा दिलाय. वाव. अय्या, माझा राहिलाच की डबा घ्यायचा. मलाही डबा हवा होता. नाही नाही, मालूला बोलवावंच लागणार आहे आपल्याला. परमेश्वरा, ही काय विटंबना आहे. अगं मालू, ओ सरकार, आता ते मालूला त्याला कपडे उरलेत कुठे पण? हो ना. आहेत ना, माझ्या अजून जुन्या साड्या आहेत की द्यायला. बरं झालं मला आठवण करून दिली. जुन्या साड्या देते आणि डबे घेते. थँक्यू थँक्यू. ऍक्च्युली माझ्याकडे पण खूप साड्या आहेत, मी वापरतच नाही, देऊन टाकते. ए, कशाला कशाला? अगं स्टॉल लावता येईल एवढी भांडी जमा झाली आहेत आपल्याकडे. अंकू यार, तुला आणखी काय हवंय? अरे मला ना मालूमावशीकडचं एक मोदक पात्र खूप आवडलंय, पण काही केलं सोडतच नव्हती ती. हे तनू, तसंही तू हल्ली जॉगिंगला जातच नाहीस ना. मी एक काम करते, मग तुझे जॉगिंगचे ट्रॅक पॅन्ट्स वगैरे देऊन टाकते. मला मोदक पात्र नाही, मिळेल. अंकू, आई, चांगली अगं, idea. नाही, ए, अंकू, नाही, ए, नाही. बाबा, बाबा, हे असं सुरू राहिलं ना तर अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजांपैकी वस्त्र या मूलभूत गरजेला आपण मुकू. नाही नाही नाही, मालू मालू, यावेळेला ना तिचं काहीतरी करायलाच हवं. तलू तनू, लग्नापासून छळलंय तिनं मलू. कपडे घेतल्याचा आनंद 2 दिवस दिला नाही टिलू. टिकू येऊ दे टिलू तिला. यावेळी ना तिचा बंदोबस्त करूनच टाकू. दादा, ही बनियान नंतर येतो. ए काय नंतर येतो? काय काय झालं? हा, तू असा आहेस, मला वाटलं तुझा आणि वहिनीचा रोमॅन्स चालू आहे. वेडेस का रे? वेडेस तू? हा, इथे अंग झाकायला कपडे सापडत नाहीये, मला रोमॅन्स काय सुचतोय तुला? तू ना रोने एक काम कर, तू असंच माझ्यासारखं बनांवर राहायची सवय करून घे. का? का म्हणजे? अरे मालूमावशी येणार आहे आता घरी आपल्या. मालूमावशी? हा, आणि ती येते तेव्हा काय होतं माहितीये ना? काय? आई आणि अंकू आपल्या घरातली सगळी कपडे तिला देतात आणि तिच्याकडनं सगळी भांडी विकत घेतात. मग अशी सवय करायला नको बन्यांमध्ये राहायची. पण आईनी बनियान पण दिलं तर? नाही, असं बोलू नकोस रे, असं बोलू नकोस. तेवढं तरी असू दे ना, म्हणजे अंग झाकायला. नाहीतर ते अश्मयोगीन माणूस म्हणून ना आपली उदाहरणं दिली जातील बाहेर. नको नको नको, ही किती घाण दिसेल ते. ए दादा, माझ्याकडे आयडिया आहे. मी ना माझ्या मैत्रिणींचे सगळे जुने कपडे घेऊन येतो, ते देऊ आपण मालूमावशीला. नाही, अरे एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. का? तू जाशील कधी, येशील कधी? अरे उद्या सकाळी येणार आहे मालूमावशी. उद्या सकाळी? अरे आज आली होती ना ती. आली होती ना. अरे आई आणि अंकुनी बोलवलंय तिला परत. या दोघींनी स्पर्धा लावलीये की कोण मालूमावशीकडनं जास्त आणि चांगली भांडी विकत घेणार. हे मला कळत नाही, ही भांडी विकत घेण्याची स्पर्धा कोण करतं? कोण करणार? आपली आई आणि अंकू. दुसरं कोणी आहे का या जगात? अरे या दोघींना एकमेकींपेक्षा वरचं ठरण्यासाठी काही करू शकतात, वाटेल ते. खरे खरे. नाही पण भांड्यांसाठी आपल्या वापरातले कपडे देण्याची काय गरज आहे? एक्झॅक्टली. हे तुला कळतंय बाळा, मलाही कळतंय, बाबांना सुद्धा कळतंय, पण या दोघींना कोण समजवणार, कोण सांगणार त्यांना? अरे त्यांच्यामुळे असं घरभर असं बन्यांवर फिरतोय रे मी. नशिबी ट्रॅक पॅन्ट सापडली, आता ती घालणार. बापरे, हे एवढं डेंजर होणार असेल ना, तर मीच बाबा जातो माझे कपडे पॅक करून मैत्रिणीकडे राहायला.
किती सेल्फिश आहेस रे तू, किती सेल्फिश आहे. नाही म्हणजे या तुझ्या गोष्टीने तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि माझा आणि बाबांचा काय, आमचा विचार करत नाहीस तू. सेल्फिश, हा सेल्फिश. शी. झाला इमोशनल ड्रामा सुरू. कर ब्लॅकमेल मला इमोशनली. तू ना सेम आहेस रे, सेम वहिनी आणि आई सारखा. त्या दोघी कशा तुला इमोशनल ब्लॅकमेल करतात तसं करतोयस ना तू. मग काय करू ते सांग ना, करू काय मी. या 2 बायकांमुळे घरातले पुरुष आपल्या कपड्यांकरता जीव घेणी परीक्षा देत आहेत आणि तू शिफ्ट होण्याच्या गोष्टी करतोयस. शी, सेल्फिश. शी. ठीक आहे, इट्स ओके. थांबतो मी. तसंही तुम्हाला दोघांना माझी गरज लागतेच. अच्छा. हे दादा, आपण एक सोपा उपाय का नाही करत आहोत. काय? अरे मालू मावशीला फोन करूया ना आणि सांगूया उद्या नका येऊ. आयडिया चांगली आहे रे. हा, पण नंबर नाहीये तिचा नंबर आईकडेच आहे आणि तो मिळवणं फार कठीण आहे. म्हणजे असं आईकडनं नंबर. कठीण म्हणजे अशक्यच आहे. तर काय करायचं ऍक्च्युली मालू मावशीच ह्याच्यातून काहीतरी. आपण एक काम करू, आपण देवच पाण्यात ठेवू. तेवढंच आपल्या हातात आहे. त्याआधी ना आपण हे कन्फर्म करू काय? की मालू मावशी खरंच येणार आहे का, आणि हे आपल्याला अंकुश सांगू शकते. हा. Yes.